स्वराजभूषण प्रकरण 1 मी जिजा भाग 14वा. खरं तर पुरंदर स्वराज्यात येणं तसं कठीणच होतं. पुरंदर होता निळकंठराव सरनाईक यांच्या ताब्यात. निळकंठराव आदिलशहाचे निष्ठावंत म्हणून प्रसिद्ध. त्यात स्वारींचा आणि त्यांचा स्नेह. स्वारी पुण्याला आली की निळकंठरावांची भेट ठरलेलीच. त्यामुळे त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे कटकट संभवत नव्हती. अचानक निळकंठराव वारले आणि त्यांचे तिन्ही पुत्र निळोजी, संक्राजी आणि पिलाजी वतनावरून भांडू लागले. पण या भांडणात काहीही निष्पन्न होणार नाही. फक्त या तिघांनाही हटवून आदिलशाही दुसरा किल्लेदार नेमणार हे स्पष्ट कळत होतं. किल्ला अतिशय मजबूत, लढून घेणं कठीणच. माणकोजी धातोंडे म्हणाले, राजे काळजी करू नका. माझी आणि निळकंठरावांची जुनी मैत्री. लहानपणापासून मी या तिन्ही भावांना ओळखतो. अतिशय अप्पलपोटे आणि भांडखोर आहेत तिघही. मी या तिन्ही भावांना तुमचा सल्ला घ्यायला भाग पाडतो. माणकोजी पुरंदरावर गेले. त्यांच्या सूचनेनुसार तिघा भावांचं राजांना निमंत्रण आलं. राजे पुरंदरावर गेले आणि भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, पण तिघही आडमुठे ऐकेना. मग शेवटी राजांनी किल्ला स्वतःच ताब्यात घेतला. पुरंदर सारखा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात राहणं स्वराज्याच्या दृष्टीनं परवडणारं नव्हतंच. माणकोजी म्हणजे थोर योद्धा. स्वारींनी स्वतः त्यांना शिवबाला स्वराज्याच्या कामी मदत करायला पाठवलं होतं. गनिमी कावा काय असतो आणि गनिमी काव्यानं लढाई करून एक मावळा 100 कसा भारी पडू शकतो हे त्यांनी राजांना शिकवलं. लोहगड आणि विसापूर हे दोन्ही किल्ले गनिमी कावा वापरून माणकोजींनी कमीत कमी मोल देऊन जिंकून दाखवले. लवकरच राजांनी स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून त्यांची नियुक्ती केली. थोड्या दिवसातच राजांनी या सर्वावर जणू कळसच केला. बरोबर फक्त 100-150 स्वार घेऊन राजे चाकणच्या किल्ल्यासमोर गेले. चाकणचा किल्ला भुईकोट. किल्ला कसला? गडीच ती. लहान आकाराने, पण भोवती खंदक आणि किल्लेदार फिरंगोजींनी डोळ्यात तेल घालून ठेवलेली निगराणी. पुण्याहून उत्तरेकडे जायचं यायचं झालं तर चाकण महत्वाचं. फिरंगोजींसारखा किल्लेदार आणि मोक्याची जागा. वर काळजी काट्यानं राखलेला तो किल्ला. लढून घेणं कर्मकठीण. पण चिरंजीव फिरंगोजींना बरोबर ओळखून होते. केवळ 4-6 स्वार संगती घेऊन पुढे झाले. वर्दी पाठवून भेटायला गेले. बरोबर कोणीही न घेता फिरंगोजींना भेटले. विश्वासानं भेटायला आलेल्या शिवाजीला सामील होण्यापलीकडे फारसं काही फिरंगोजींना करायला वावच नव्हता. चाकण स्वराज्यात आलं आणि त्यापेक्षा महत्वाचे फिरंगोजी येऊन मिळाले. आता रोहिडा, तोरणा, कोंढाणा, पुरंदर आणि चाकण हे सर्व किल्ले स्वराज्यात होते. तोरण्यावर सापडलेल्या धनामुळे एखाद्या किल्ल्याच्या डागडुजीची गरज भागत होती. पण हे धन सुद्धा कधीतरी सापडणार होतच. तसंच हे एवढंच राज्य. उत्तरेकडून मोगलाई आणि दक्षिणेकडून आदिलशाही. कोणीही सहज घास गिळून टाकला तर कळलं सुद्धा नसतं. राज्य मजबूत करायचं तर पायका हवा. फौज उभी करणं सोपं, पोचणं कठीण. सर्व गडाखालच्या गावांचा वसूल गडावर पोचवावा लागे. तशा आज्ञा दिलेल्या असत. पण यामुळे जो महसूल आदिलशाहीला मिळायचा तो नक्कीच कमी होणार होता. आज ना उद्या हे जाणवणारच होतं. तरी भर म्हणून की काय, स्वराज्यामुळे पोटशूळ उठणारे काही कमी नव्हते. हे स्वकीयच बादशाहकडे जाऊन चुकलघोरी करत होते. त्यात वर स्वारींवर जळणारे, त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबियांचा उत्कर्ष न बघवणारे आदिलशाही दरबारात काही कमी नव्हते. या सर्वांनीच स्वारींच्या विरुद्ध गुपचूप मोर्चे बांधणी सुरू केली, तीही अगदी बादशाही महालातच. बादशहानं एकाच वेळी त्याच्या 2 सरदारांना 2 मोहिमा सोपवल्या. फत्तेखानाला स्वराज्यावर पाठवला आणि फरहाद खानाला बंगळुरावर. स्वारी यावेळी दूर जिंजीजवळ होती, म्हणजे बेंगळूरच्या रक्षणाची जबाबदारी संभाजीवरच होती. पण त्याच्याजवळ फौज तरी होती. आधीचा लढाईचा अनुभवही होता. इकडे तर सगळाच उलटा मामला. फौज उभी करून सांभाळून तिचा वापर करण्यापर्यंत कसलाच आधीचा अनुभव नव्हता. खऱ्या अर्थानं स्वराज्यावर आलेलं हे पहिलं मोठं संकट. राजांनी पुरंदरला जायचं ठरवलं, पण त्याआधी खजिना आणि आम्हा सर्वांना तोरण्यावर हलवलं. सुरक्षिततेच्या दृष्टीनं आम्ही पुण्यात उघड्यावर असणं इष्ट नव्हतं. आम्हाला तोरण्यावर सोडून राजे पुरंदरकडे चालू पडे पडले खरे, पण आमच्या काळजाचा ठोका चुकवूनच. त्यांनी सुरक्षित राहावं, स्वतः लढाईच्या गर्दीत मिसळू नये याची आम्ही त्यांना सूचना दिली होती. पण ती कितपत अनुसरली जाईल याबद्दल मी थोडी साशंकच होते. शिवबाबरोबर कावजी मल्हार, येसाजी कंक, गोदाजी जगताप असे लहानपणापासूनचे सवंगडी होते. बाजी पासलकरांसारखा अनुभवी शिपाई गडी होता.
सर्जेरावांसारखी इमानी माणसं होती. भैरोजी आणि भिकाजी चोर हे लढाऊ भाऊ होते. या सर्वांच्या हाताखाली जीवाला जीव देणारे मावळे होते आणि केवळ याच भरवशावर मी राहू शकत होते. खरं सांगायचं तर शिवबाची ही पहिली लढाई माझ्या मनावर प्रचंड ताण आणत होती. ओळपोर आणि आजवर कोणालाच न जमलेलं धाडस. नुकत्याच उगवलेल्या स्वराज्याच्या त्या इवल्याशा कोंबावर आलेलं पहिलं संकट. जवळजवळ 5,000ची फौज आलेली आणि तिचा मुकाबला करायला ही आजवर कधीच लढाई न बघितलेली पोरं. जे किल्ले आजवर घेतले त्यात नेहमी शत्रू बेसावध आणि तयारी विना समोर आला होता. पण आज मात्र फत्तेखानाची तयारीची फौज समोर येत होती. दिवस गत गेले आणि बातम्या येऊ लागल्या. शिवबानं एक गोष्ट चांगली केली होती ती म्हणजे निदान दररोज एक तरी जासूद येऊन खबर पोहोचवत असे. तेवढीच मागच्याना थोडी कमी चिंता. फत्तेखानानं कळत बेलसरला तळ दिला आणि बाळाजी हैबतरावाला पुढे पाठवलं. तो सुभान मंगळला येऊन ठाण झाला. जवळच अमिनाचं शिरवळचं ठाणं होतं. राजांनी सुभान मंगळवर तिखट हल्ला चढवला. या हल्ल्यात बाळाजी हैबतराव मारला गेला. अमाप लूट सापडली. ती बंदोबस्तानं पुढे पाठवली आणि राजे पुरंदरवर दाखल झाले. पाठोपाठ फत्तेखान आलाच. त्यावर तितका जोराचा हल्ला करून राजांनी त्याला पळवून लावलं. गोदाजीनं स्वतः मुसेखानावर हल्ला चढवला आणि त्याला जीवे मारलं. फत्तेखानाच्या फौजेला पळता भुई थोडी झाली. फक्त एक गालबोट या विजयाला लागलं ते म्हणजे अनुभवी बाजी पासलकर फत्तेखानाचा पाठलाग करताना कामी आले. विजयी झालेले राजे माघारी आले. माझा जीव सुपा एवढा झाला होता. सई आरती घेऊन तयारच होती. विजयी होऊन आलेल्या वीरांचं कौतुक करताना दिवस अपुरा पडला. तितक्यातच दुसरी बातमी येऊन ठेपली. बंगळुरूहून संभाजीनं खलिता पाठवला होता. फरहाद खानाला त्यानं चांगलाच चोप दिला होता. तोही पराभूत होऊन परत माघारी गेला होता. माझ्या दोन्ही पुत्रांनी आदिलशाहीला यशस्वीपणे एकाच वेळी झोडपलं होतं. इतका अभिमान वाटला. पण हा आनंद दीर्घकाळ टिकणारा नव्हता. 8च दिवसात वेगळीच बातमी आली. स्वारी दक्षिणेत जिंजी जवळ होती. तर त्यांना रात्री झोपले असता दग्यानं पकडलं गेलं. दगाबाज अफजल खान आणि मुस्तफा खान हे या दग्याचे सूत्रधार होते आणि हरामखोर बाजी घोरपड्यानं स्वतः स्वारीना कैद केलं होतं. स्वारीना बेड्या ठोकून विजापुरात आणलं गेलं. खास हत्तीवरून तशा अवस्थेत त्यांची धिंड काढली गेली. अफजल खानानं त्यांना बादशाला नजर केलं. बादशानं विजापूरच्या अदबखान्यात ठेवलं. पुन्हा एकदा माझं फुफ्फुस धोक्यात आलं. काय करावं हेच कळेना. प्रसंग असा आला होता की सारी बुद्धी गुंग व्हावी. विजापूरवर हल्ला करणं हे आज तरी आत्मघातकीच ठरलं असतं. वर आणखी स्वारींच्या रूपात बादशाकडे एक मोठाच मोहरा होता. त्यांची सुरक्षा विजापूरवर हल्ला करून आणखीच धोक्यात आली असती. त्यांना काही होणं हे साऱ्या प्रयत्नांवर पाणी फिरवणारं ठरलं असतं. काय करावं काहीच कळत नव्हतं. मनुष्याच्या जिभेसारखा चित्रकार नाही. न बघितलेल्या गोष्टी रंगवून सांगाव्यात तर माणसाच्या जिभेनं. स्वारींबद्दल अशाच अनेक वावड्या रंगवून रंगवून सांगितल्या जात होत्या. त्यातल्या खऱ्या किती आणि खोट्या किती कळायला मार्ग नव्हता. या वेळेला पंडितरावांनी मला सूर्यदर्शनाच्या व्रताबद्दल सांगितलं. सूर्याचं दर्शन झाल्याशिवाय अन्नप्राशन करायचं नाही. मी हा नियम धरला. मात्र एकदा का हे व्रत सुरू केलं की आयुष्यभर निभवायचं होतं. रोज सूर्याचं दर्शन घेऊन त्याची पूजा केल्याशिवाय अन्नाचा कण माझ्या ओठावर जाणार नव्हता. वाटलं तितकं ते सोपं नव्हतं. पावसाळ्याचे दिवस आले, ढगांची गर्दी आकाशात झाली की दिवस दिवस सूर्यदर्शन होत नसे. मग तितके दिवस माझा कडक उपास असायचा. फक्त पाणी, दुसरं काहीच नाही. काही दिवस अशाच काळजीत गेले आणि एके दिवशी जरा उशिराच अचानक राजे उत्साहात आमच्याकडे आले. सर्व महत्वाच्या मंडळींना ताबडतोबीची बोलावणी पाठवली. मला आधी जरा चिंता वाटली, पण त्याचा हसरा चेहरा काळजी सुचवीत नव्हता. सारे येतात शिवबा म्हणाला, पंत, विजापूरवर हल्ला किंवा सुलूक दोन्हीचा परिणाम तुमच्या मते काय आहे? पंत म्हणाले, राजे, दोन्हींचा अर्थ एकच. आजवर जे केलं त्याचा विनाश. यापैकी कुठलाच पर्याय वापरता येणार नाही. ठीक आहे पंत. मोगल शहाजादे मुराद यांना तातडीनं खलिता पाठवा. म्हणावं, आम्हाला त्यांची कृपा हवी आहे. आम्ही त्यांच्या चाकरीत येऊ इच्छितो. आदिलशाहीनं आमच्या पित्याला अकारण कैद केलंय. त्यामुळे आम्हाला इथून हलणं जमत नाही. अन्यथा त्यांची समक्ष भेट आम्हाला घ्यायची आहे. हा पायबंद निघताच आम्ही जातीनं शहाजाद्याच्या भेटीला हजर होऊ. साऱ्यांनाच ही कल्पना पटली, आवडली. ताबडतोब वेळ न घालवता खलिता तयार केला आणि तो शहाजाद्याकडे पाठवला. एवढ्यावर थांबेल तर तो शिवबा कसला.
त्यानं आपण मोगलांना सामील होत असून आपल्या वडिलांना कैद करणं हे शहाजाद्याला आवडलेलं नाही, अशी बातमी रुस्तमे जमान मार्फत विजापूर दरबारात पोहोचवली. रुस्तमे जमान हा शिवबाचा आदिलशाही दरबारातला स्नेही. खरा मामला हा की एक म्हणजे रुस्तमे जमानचे वडील रणदुल्ला खान आणि स्वारी हे मित्र. भरीतभर म्हणून रुस्तमे जमान आणि अफजल खान यांचं वैर होतं. स्वारींना पण अफजल पाण्यात पाहत असे. आता शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्यानं रुस्तमे जमान स्वारींबद्दल आपलेपणा बाळगून होता. शिवबाला हवा होता तो परिणाम थोड्या दिवसातच दिसला. एक दिवस बेड्या तोडून स्वारींना आदिलशहानं दरबारात आणवलं, सत्कार केला. गैरसमजातून त्यांना अटक केली गेली असं समजावलं आणि कोंढाणा किल्ला, बेंगळूर शहर आणि कंदर्पी शहर यांच्या बदल्यात त्यांची सन्मानानं मुक्तता केली. बऱ्याच दिवसांनी जरा स्वस्थता लागली. आदिलशाही बरोबर समझोता झालाच होता. मोगल फौजाही स्वस्थ होत्या. ही गोष्ट इथेच पुरे. पुढची गोष्ट ऐकूया पुढच्या भागात. धन्यवाद. अरे हो, ते सबस्क्राईब केलंय ना? करून टाका नसलं केलं तर.